सुप्रीम कोर्टामध्ये आज मराठा आरक्षणावरती क्युरेटिव पिटिशनवरती महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती होती। आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आहेत। आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होते। काय वाटतं, काय नेमकं सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे? खरं म्हणजे युती सरकार महाराष्ट्रामध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये झाल्यानंतरसुद्धा अपील झाल्यानंतरसुद्धा हायकोर्टातसुद्धा ती केस जिंकली होती। पण नंतर सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर ते फेटाळल्या त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या। पण पुन्हा ते क्युरेटिव पिटिशन त्या ठिकाणी दाखल झालं, त्याची आज सुनावणी आहे आणि अपेक्षा हीच आहे की हायकोर्टाने जो निकाल दिला तो जर सुप्रीम कोर्टामध्ये जर कायम राहिला तर जे मराठा आंदोलन चालू आहे किंवा मराठ्यांना जे काही आरक्षण द्यायचं आहे तो राज्य सरकारचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल आणि मराठ्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल। मात्र असं सांगितलं जातं की आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे। 50% मर्यादा हे केंद्र सरकार ओलांडू शकतं। अधिवेशन सुरू आहे। महाराष्ट्रातल्या खासदारांनी मागणी केली किंवा जर केंद्र सरकारनं तसा कायदा केला किंवा संविधानात्मक घटनात्मक बदल जे आहेत ते केले तर 50% मर्यादा जी आहे ती वरती जाऊ शकते। नाही, ते जरी खरं असलं तरीही आपण महाराष्ट्र सरकारनं दिलेलं आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं होतं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं होतं आणि त्याच्यावरच आजचं हे त्या ठिकाणी तारीख मिळालेली आहे क्युरेटिव पिटिशनवरती। जर त्या ठिकाणी हायकोर्टाचं जे जजमेंट आहे ते जर त्या ठिकाणी कायम ठेवलं गेलं, राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला तर आपल्याला केंद्राकडे सुद्धा जाण्याची वेळ येणार नाही। संजय राऊत असं म्हणतायत की राज्यामध्ये आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार सुरू आहे, भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय। आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मंत्र्यांपर्यंत पैसे जे आहेत ते पोहोचवले जातात, या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी करा। हे बघा, खरं तर संजय राऊतांनी कोरोनाच्या काळामध्ये उबाटा गटाच्या ताब्यामध्ये असलेल्या महानगरपालिकेमध्ये मेलेल्या मुर्द्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार झाला, कोरोनाच्या डेथ पिशव्या ज्या होत्या त्या ठिकाणी नेण्याच्या, त्याच्यामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झाला त्याच्यातून महानगरपालिकेची जी चौकशी झाली त्याच्यातूनही ते बाहेर निघालं आणि आज ईडीची चौकशीमध्ये तत्कालीन महापौरसुद्धा अडकलेले आहेत। म्हणजे आरोग्यामध्ये किती भ्रष्टाचार यांच्या काळामध्ये झाला त्याची चौकशी त्यांनी मागायला पाहिजेत होती। खरं म्हणजे यावेळेस आरोग्य विभागाचं माझ्या माहितीप्रमाणे जे बदल्या होत्या त्यांनी त्या सगळ्या बदल्या ऑनलाईन केल्या आणि पारदर्शीपणानं केलेल्या आहेत। त्यामुळं असं कुठं भ्रष्टाचार झाल्याचं माझ्या तरी कुठं लक्षात आलेलं नाही। संजय राऊत असं म्हणतात की मी जवळपास काही पानांचे पुरावे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना पाठवलेले आहेत। मुख्यमंत्री त्यांच्याच आरोग्य खात्यामध्ये म्हणजे त्यांच्याच सहकारी मंत्र्यांच्या खात्यामध्ये हा सगळा भ्रष्टाचार होतो, याची चौकशी नेमकी कधी करणार? खरं म्हणजे आता या 3 राज्यामध्ये जे निकाल त्या ठिकाणी लागलेत, भारतीय जनता पक्षाचं निर्बळ बहुमतानं सरकार त्या ठिकाणी आलं, त्याच्यामुळं हे सगळे भयभीत झालेले आहेत, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की परवाचं या निवडणुकीच्या निकालावर विश्लेषण करताना संजय राऊतांनी जी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची जी स्तुती केली, याच्यावरून तर माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की येणाऱ्या पुढच्या निवडणुका उबाटा गट त्यांना कुठलीही निशाणी त्या ठिकाणी मिळालेली नाही, त्यामुळं ते पंजा निशाणीवरच लढतील। त्याच्यामुळंच हे असे खोटे नाटे आरोप करणं त्यांनी सुरू केलेलं आहे। मात्र ते असा आरोप करतात की तुम्ही कमळाच्या चिन्हावरती लढा, म्हणजे तुम्हाला आता त्या कमळाच्या चिन्हावरती लढवण्याची तयारी सुरू झाली। हे बघा, आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव, बाळासाहेबांचं नाव आणि धनुष्यबाण ही आमची पूर्वंपार निशाणी आम्हाला मिळालेली आहे आणि त्या महायुतीमध्ये आम्ही सहभागी आहोत। युतीच्या प्रमाणात आपापल्या निशाणीवर आम्ही लढणार आहोत, पण उद्धव ठाकरे गट मात्र नक्की पंजा निशाणीवर लढण्याची त्या ठिकाणी तयारी करतो की काय, असं संजय राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या केलेल्या स्तुतीवरून त्या ठिकाणी आता लोकांमध्ये असा भ्रम निर्माण होत आहे। लोकसभेचं जागा वाटपाचं गणित काय असेल? तेव्हा लोकसभेच्या जागा मागच्या काळामध्ये शिवसेनेनं 22 जागा लढल्या होत्या। आमचा 22 जागांचा आग्रह त्या ठिकाणी कायम राहील, पण शेवटी आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे नेते यांच्यामध्ये बसून जागा वाटपाचं सूत्र त्या ठिकाणी ठरवलं जाईल आणि आमचे नेते जागा वाटपाच्या सूत्रामध्ये जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील। आपण पाहतोय की जागा वाटपाचा अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील। मात्र 22 जागा याआधी आम्ही लढवलेल्या होत्या, त्या 22 जागांवरती आमचा आग्रह असेल अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विनोद समी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.